नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण इंग्लिशमध्ये वाचत असताना त्यामध्ये सीचा उच्चार कसा करायचा हे भरपूर विद्यार्थ्यांना माहित नसते. बघा, असं सीचा उच्चार कधी स करायचा, कधी क करायचा, कधी श करायचा, कधी च करायचा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, सीचा उच्चार करत असताना सीच्या नंतर जर ए आला, सीच्या नंतर जर ए आला, बोर्ड मध्ये दाखवल्याप्रमाणे सीच्या नंतर जर ए आला तर त्याचा उच्चार आपण स करायचा. जसे की राईस, माईस, नाईस, आईस, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच प्रकारे त्याच्यानंतर जर सीच्या नंतर आय आला तर सीच्या नंतर आय आला तर काय करायचा, सीच्या नंतर आय आला तर सच उच्चार ठेवायचा. जस की CITY, जस की सिटी, सर्कल, अशा प्रकारे आलेला आहे. सीच्या नंतर जर वाय आला तर त्याचा उच्चार सुद्धा सहज करायचा. जसे की सायकल आणि IC, अशा प्रकारे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट आपण पाहणार आहोत सीच्या नंतर जर दिसते तुम्हाला बोर्डवरच दिसते, सीच्या नंतर जर यू आला, सीच्या नंतर यू आला तर तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. बघा, क, जसे की CUT कट, CUP कप, अशा प्रकारे. सीच्या नंतर जर के आला, विद्यार्थी मित्रांनो, सीच्या नंतर जर के आला तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्याचा जो प्रोनाउन्सिएशन आहे तो सुद्धा तुम्ही क वापरू शकता. जसं की कॉक आणि रॉक, अशा कॉक आणि त्याच प्रकारे त्या दिसली तुम्हाला लॉक, सॉरी काय तिथं लॉक वापरायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सीच्या नंतर जर ओ आला तर उच्चार काय करायचा, क करायचा. काय करायचा, क करायचा. जशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे COME कम, COFFE कॉफी, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. बघा, आता आपण सीच्या नंतर भरपूर काही गोष्टी या ठिकाणी करू शकतो. बघा, लक्ष द्या, सीच्या नंतर काय आलेले आर, तर तुम्ही त्याचा उच्चार सुद्धा क करू शकता. जसं की क्रो, क्राय, क्रॉप, समजलं. त्यानंतर सीच्या नंतर ए आलेले तर उच्चार सुद्धा कच करायचा. जसं की CAT कॅट, CAR कार, CAN कॅट, CALL कॉल, CALM काम, अशा प्रकारे. त्यानंतर C प्लस यल, जसं की या ठिकाणी क उच्चार करायचा. क्लॉक, क्लर्क, क्लॅप, क्लास. ओके, त्यानंतर सीच्या नंतर जर आय ए आला तर उच्चार काय करायचा, श करायचा. जशा प्रकारे स्पेशल आणि फेशियल, अशा प्रकारे. त्यानंतर सीच्या नंतर जर ए आला, विद्यार्थी मित्रांनो, काय करायचा, उच्चार क करायचा. जसं की केमिस्ट्री, कॅरेक्टर. त्यानंतर सीच्या नंतर जर तुमच्या या ठिकाणी ए आलेला आहे तो उच्चार काय करायचा, च करायचा. च करून चेअर, चेस्ट, चॉक, चीप, चेक, चेन, अशा प्रकारे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चांगल्या प्रकारे लिहून घ्यायचं, पाठांतर करायचं, प्रॅक्टिस करायचं. आणि अशाच प्रकारे छोटे छोटे जी अडचण आहे इंग्लिश मध्ये वाचत असताना कुठे प्रॉब्लेम येते हे आपण तुमच्यासाठी इंग्लिश प्रॅक्टिस साठी आपण घेऊन येणार आहोत. तर चांगल्या प्रकारे व्यवस्थित लिहून घ्या आणि सराव करा. सरावाने मनुष्य परिपूर्ण होतो. धन्यवाद. थँक्यू.